आम्हाले कराना सोडून गेली आई आम्हाले कराना आई आई हात मी मारू कुणाला आई आई हात मी मारू कुणाला आई आई हात मी मारू कुणाला सोडून गेली आई आम्हाले कराना सोडून गेली आई आम्हाले कराना आई आई
आ, आ, लहानपणी तुम्ही आम्ही सर्व शाळेमध्ये ज्ञात करत असताना आईचं काळीज काय असतं याबद्दल सर्वांनी ऐकलं असतं. एका युवतीने एका प्रेमीमध्ये मैत्री असताना एका प्रेमिकेने आपल्या प्रियकराला विचारलं, सर्वात जास्त या जगामध्ये प्रेम कोणावर करतो? त्या प्रियकराने सांगितलं, मी माझ्या आईवर सर्वात जास्त प्रेम करतो. मग माझ्यासाठी काय करतो तू सांग ना. या जगातील सर्व वस्तू छान तारे तुझ्यासाठी आणून देऊ शकतो, असं मी सर्व काही तुझ्यासाठी करतो. काही नको, जा तुझ्या आईचं काळीज मला घेऊन ये. मुलाला वाटलं की आपण काय सांगतोय आणि ती काय सांगतं काही सुचलं नाही. सैरा वैरा घरी धावत आला. धावता धावता आईला भेटलं, आई मला तुझं काळीज हवं आहे. आई म्हणाली, अरे बाबा तुझ्यासाठी जीव ओवाळून टाकतं तर माझं काळीज काय रे, तूच माझं काळीज आहे. म्हणून नाही आई मला तुझं काळीज हवं आहे. अरे घे रे बाळा, तुझ्यासाठी ते अहोरात्र जडते, तूच माझा काळीज आहे. मनाला वाटलं हीच खरी संधी आहे. घरामध्ये कोणी नाही, इकडे तिकडे पाहिलं बाबा नाही, बहीण नाही, भाऊ नाही. आपल्याच घरामध्ये असलेला चाकू काढला आणि आईच्या काळजामध्ये सपासप वार केले. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 12 वार केले ना आई. त्या मुलाने ती आई धराधराच्या जमिनीवरती कोसळली. रक्ता मासाने भिजलेला तो काळीज आईच्या चेहऱ्यातून काढला आणि तो देहातून काढलेला काळीज रक्ता मासून भिजलेला आपल्या प्रियशीला नेऊन कधी दाखवतो म्हणून सैरा वैरा धावू लागला. रक्ता मासाने भिजलेला काळ धावता धावता त्या जवळ येतात तेवढ्यात त्याला दगडाची ठेस लागली. आपल्या हातामध्ये असलेला तो काळीज रस्त्यावरती सांडला आणि त्या काळजातून आवाज आला, बाळ तुला लागलं का, बाळ तुला लागलं का, बाळ तुला लागलं का. याला म्हणतात आईचं काळीज.